भरपूर ताईंचे आईचे प्रश्न आहेत की आमच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील जमा झालेला नाही आहे, म्हणजे आमच्या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे आले नाहीयेत, गरिबांच्या अकाउंटला पैसे येत नाहीयेत, जे श्रीमंत आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे येत आहेत, अशा भरपूर प्रकारचे कमेंट्स मला पाहायला मिळाल्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर त्यांच्यासाठी मी घेऊन आलोय एकूण किती कारणे जे तुमच्या अकाउंटला पैसे आणखी पोहोचले नाहीये. चला तो व्हिडिओ जाणून घेऊया कुठले कुठले कारण आहेत ते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे. या योजनेमार्फत भरपूर महिलांनी याचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. तसेच अर्ज भरून देखील भरपूर महिलांच्या अकाउंटला पैसे देखील आलेले नाहीयेत. काही लोकांच्या भरपूर लोकांच्या अकाउंटला पैसे देखील आलेले आहेत. ज्यांच्या अकाउंटला पैसे नाही आलेले आहेत तर त्याची कारण काय आणि कशा प्रकारे तुमच्या अकाउंटला पैसे येतील तर आपण जाणून घेऊया. जर तुमच्या बँकेचा अकाउंट हा जॉईंट जर खाता असेल, म्हणजे तुमचं जे अकाउंट आहे ते नवरा बायको किंवा आई मुलं असं जर खाता असेल तरी देखील तुमच्या त्या अकाउंट मध्ये पैसे येणार नाही. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अकाउंट हे सेपरेट अकाउंट असतं. महिलांसाठी हे पैसे दिलेले आहेत. जर असं असेल तर तुम्ही त्वरित तुमचं अकाउंट चेंज करून घेणे. असं देखील झालं असेल की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील किंवा काही कारणास्तव बँकेने ते पैसे तुमचे कट केले असतील, तर त्यासाठी तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचे जो पासबुक आहे त्याच्यावर तुम्ही एंट्री मारू शकता. त्या एंट्री मारून तुम्ही देखील चेक करू शकता. तुम्ही जो भरलेला तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो फॉर्म जर अप्रुव्हलच झाला नसेल तरी देखील तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीये. ते देखील तुम्ही एकदा आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता. तुमच्या बँक खात्याच्या अकाउंटची जर ई-केवायसी नसेल झालेली, म्हणजे तुमच्या बँकेच्या अकाउंट्सला जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल झालेलं तरी देखील तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे बघायला मिळणार नाहीये. तर तुम्ही त्वरित बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा आधार कार्ड हा लिंक आहे की नाही. असं देखील बऱ्याचदा होतं की आपण आपले जे कागदपत्र आहेत ते अंगणवाडी केंद्रामध्ये आपण जमा करतो किंवा आपल्या नातेवाईकांकडे देतो किंवा ग्रामपंचायतच्या लगतच्या माणसांकडे देतो, पण काही कारणास्तव ते जे अर्ज असतात ते अर्ज त्या ठिकाणी पोहोचवलेच गेलेले नसतात. पण तुमच्या समोर अशी माहिती मिळते की तुम्ही तर फॉर्म दिलेला आहे तरी देखील तुमच्या अकाउंटला आणखी पैसे का नाही आले. तर हा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही एकदा ती क्रॉस चेक तुम्ही करून घेऊ शकता. जवळच अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज जर भरला असेल तर त्याची तपशील देखील तुम्ही माहिती करून घेऊ शकता. तुम्ही भरलेला फॉर्म हा पात्र झालाय की अपात्र झालाय हे देखील तुम्हाला माहित नसेल. जर तुमचा फॉर्म पात्र झाला असेल तर तुम्हाला मेसेज आले असतील, जर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तरी देखील तुम्हाला मेसेज आले असतील. पण भरपूर महिलांना वाचता लिहिता येत नाही. त्यांनी कोणाकडून आपल्या मुलाकडून बाजूवाल्यांकडून फॉर्म भरून घेतलेला आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ज्या मोबाईल नंबरने तुम्ही तुमचा फॉर्म भरला होता त्या मोबाईल नंबरने तुम्ही चेक करा, जेणेकरून जर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भराल. या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे. ज्यांना पहिला हप्ता मिळाला आणि दुसरा हप्ता देखील मिळाला नाही, तिसरा हप्ता पण नाही मिळाला, तर अशा लाभार्थ्यांसाठी तुम्ही एकदा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. जेणेकरून जर तुम्ही तुमचे जे दिलेले कागदपत्र असतील त्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी खोटेपणा किंवा खोटे डॉक्युमेंट दिले असतील तर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल, त्यामुळे तुम्हाला दुसरा आणि तिसरा हप्ता आला नसेल तरी देखील तुमचे जर पात्र डॉक्युमेंट असतील तर ते त्या ठिकाणी योग्य ती पडताळणी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करून तुमचे दुसरा आणि तिसरा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मागू शकता. तसेच ज्यांना 2 हप्ते देखील आले असतील, तिसरा हप्ता नसेल आला, त्यांना देखील ही सेम प्रोसेस आहे. तुम्ही देखील या ठिकाणी जर तुम्ही डॉक्युमेंट तुमचे कागदपत्र जर व्यवस्थितरित्या नसतील दिलेले, त्यामुळे ज्यांचे फॉर्म या ठिकाणी क्रॉस चेक करण्यात आलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरले असाल म्हणून तुमचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे. अशा प्रकारची बरेच कारणे या ठिकाणी आहेत. मी जे तुम्हाला कारणे सांगितलेली आहेत त्याच कारणांपैकी कुठला ना कुठला तुमचा कारण असू शकतो जे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे तुमचे मिळालेले नाहीयेत. तर लक्षात ठेवा, मी जे सांगितले त्या प्रकारे तुम्ही सगळे अर्ज भरून घ्या. जर याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पैसे आले तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये होय म्हणून सांगा किंवा नाही आले तर नाही म्हणून सांगा. तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमचं गाव कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.